हार मान्य करणार. आईला या कोड्याचं उत्तर सांगायचा एक मार्ग आहे. यात मी बोलणार नाही, पण आईला उत्तर बरोबर कळेल. महादेवांची शक्ती वापरण्याची वेळ आता आली आहे. माझ्या योगविद्याची मदत मला घ्यावी लागणार. ह्या जगदंबेचं काय चाललंय आता? नक्कीच हिच्या मनात काहीतरी वेगळा डाव दिसतोय. गंगाई जिंकल ना मग. लय अवघड आहे गाड्या. गंगाई, तुझी येळ संपली बर का? नाही नाही, अशी कशी येळ संपल? ठरलेल्या येळेतच उत्तर द्यायचं असं काही ठरलं नव्हतं आपलं. आज रात्री तुम्ही 5 कोडी घालणार एवढंच बोलला होतात. तेव्हा अजून बी येळ हाय माझ्या हातात. आठवलं, उत्तर आठवलं. जी सगळं खाते तरीही राहते जिवंत, आणि पाणी प्यायल्यावर जी मरून जाते अशी एकच गोष्ट आहे. अग्नी 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 अग्नी. पाणी हा अग्नीचा शत्रू असतो, त्याच्यामुळेच ते शांत होते. आई जिंकली, आईने सगळं उत्तर बरोबर दिलं. आई जिंकली, आई जिंकली, आई जिंकली, आई जिंकली, बरोबर आहे. वा वा. आई, तू सगळी उत्तरे दिली. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही दोघींनी फसवलंय मला. काय फसवलं? मी बोलायचं नाही एवढीच अट होती ना तुमची? मग मी कुठं बोलले? खाली मुंडी पाताळ धुंडी आहेस. न बोलता तू काय केलंय सगळं माहित आहे मला. तू योग्य ते ना दिवा पाडला, ते ना दिवा पाडला, ते ना दिवा पाडला, ते ना दिवा पाडला. नाही गो, मी तसं काहीच केलं नाही. मी लहान आहे ना. माझी आई हरते मला बघवलं नाही, म्हणून मी फक्त डोळे मिटले होते. आता मी माझ्या पतीला जिंकला आहे. तेव्हा तुम्ही इथून निघून जा, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही इथून
निघून जा, इथून निघून जा. पुरी झाली तुझी नाटकं. आता जा इथून निघून, 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 जा इथून. बर, येते मी. पर तू तुझ्या बापाला वाचवलंस असं वाटतंय ना व? तो तुझ्यापाशी कसा राहतोय हे बघशीलच. नाही स्वतःहून माझ्या माग आलीस तर नावाची कामिनी नाही मी. कामिनी बाई थांबा, मला सोडून जाऊ नका. कामिनी बाई, हो काय करताय तुम्ही? असं पुन्हा येडेपणा करू नका. कामिनी बाई. हा कामिनीचा नवा हल्ला दिसतो. तिनं बाबांचा पाय दगडाचा करून टाकलाय. अगं बाई, हे काय झालं? बाबा काय झालं तुम्हाला? काय झालं? बाबा, कामिनी बाई, काय झालं तुम्हाला? कामिनी बाई थांबा, बाबा, मला सोडून जाऊ नका. कामिनी बाई, कामिनी बाई थांबा, थांबा. कामिनी बाई थांबा, मला सोडून जाऊ नका. कामिनी बाई, मला सोडून जाऊ नका. थांबा. कामिनी बाई थांबा. कामिनी बाई, कामिनी बाई. असुर नरेशांचा विजय असो. तुमच्यासाठी एक संदेश आहे. दितिमाता, कामिनीने हा चमत्कार करून दाखवलाय. आता तिच्या या खेळीतून ती जगदंबा वाचू शकणारच नाही. म्हणूनच म्हणतीये, आता त्या कोड्याच्या मागे धावू नकोस महिषा. दितिमाता, आपलं म्हणणं योग्य वाटतंय आम्हाला. सर्व बाजूनी असे संकेत मिळत आहेत की आम्ही त्या कोड्याचा पाठलाग करू नये. पण असुर नरेश, आपण ते कोडं सोडवण्याच्या मार्गावर इतके जवळ आहात आणि आता त्या कोड्याचा पाठलाग नाही, आपल्या ध्येयाचा पाठलाग करायला हवा. जगदंबा आपलं ध्येय आहे. कामिनी जर तिच्या ध्येयापर्यंत पोहोचत आली असेल तर आता या भलत्या गोष्टीचा हव्यास कशाला हवाय? दितिमाता, आपलं म्हणणं योग्य आहे. आता कामिनीच आपल्याला विजयाचा मार्ग दाखवेल. आपण कामिनीच्या विजयाची प्रतीक्षा करायला हवी.
झालं, असं नाही होऊ शकत. याच्यावर काहीतरी उपाय असेल. अगं बघ की जगदंबा, हे काय होतंय? मी आपल्या वैद्यबुवाला घेऊन येते, तू थांबा इथंच. आई, अगं वैद्यबुवांना आणून काहीच उपयोग नाहीये. ऐक माझं, ते काहीच करू शकणार नाहीत. नाही नाही, मी आणतेच त्यांना बोलवून. देवी, अहो काय झालंय हे? मला वाटलं होतं ही गोष्ट होण्याआधी थोडा वेळ असेल आपल्याकडे, पण मला यायला उशीर झालाय असंच वाटतंय. नंदी महाराज, हे नक्की काय होतंय? ते तुम्ही शोधून काढलंय का? तुम्हाला ह्याच्यावरचा उपाय सापडलाय का? कामिनीबाई, मला कामिनीबाईंकडे जायचंय. कामिनीबाई. नंदी महाराज, चला आपण बाहेर बसून बोलूया. देवी, जनक बाबा असं विचित्र का वागतायत हे शोधायला मी गेलो होतो आणि काही माहिती माझ्या हाती लागली. मला वाटतंय की हा वशीकरण विद्येचा प्रकार आहे. त्या कामिनीने नक्कीच जनक बाबांना वश करण्यासाठी म्हणून त्यांना काहीतरी वेगळं खाऊ घातलंय, त्यामुळेच त्यांना त्रास होतोय. वेगळं म्हणजे काय असेल? म्हणजे काय असेल ते बाहेर कसं काढायचं? त्याचा परिणाम कमी कसा होणार? खरं सांगायचं तर खूप उशीर झालाय. आता आपण काहीच करू शकत नाही. कामिनीकडेच त्याचा काहीतरी उपाय असणार. नाही नंदी महाराज, आणखी कुठला तरी उपाय असेलच ना. देवी, तुम्ही योग विद्येचा वापर करून कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करत होतात ना? ती शक्ती जागृत झाली तर त्यातूनही हा प्रभाव उतरवता येईल. पण अडचण ही आहे की कुंडलिनी जागृत करणं हे इतकं सोपं नाही आणि ती शक्ती जागृत करण्यासाठी लागणारा वेळही आपल्या हातात नाही. आज रात्री जनक बाबा पूर्णपणे दगड बनून जातील आणि आपण ती शक्ती जागृत केली आणि जनक बाबांना पुन्हा मनुष्य रूपात आणलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. असं का? कारण जनक बाबांचा खरा आत्मा, पवित्र भक्तिमय आत्मा कामिनीच्या नियंत्रणात आहे. म्हणूनच त्यांच्यासारखा सच्छील माणूस असं सगळं करू लागला आहे. तिच्याकडून तो आत्मा परत मिळवल्याशिवाय जनक बाबांना आपण बरं करूनही काही उपयोग होणार नाही. पण मग आता काय करायचं? देवी, मलाही काही मार्ग सुचत नाहीये. यावेळी आपण पूर्णपणे अडकलोय. महादेवांनी तुळजाईंना वचन दिल्यामुळं तेही यात हस्तक्षेप करणार नाही. आता तुळजादेवींना योग निद्रेतून जागृत करणं हाच एकमेव उपाय आहे. नंदी महाराज, आणखी एक उपाय आहे माझ्याकडे. कुठला उपाय? जगदंबा, मी म्हणलं होतं ना तू येणार, पण तू एवढ्या लवकर येशील असं वाटलं नव्हतं. मला माझे बाबा परत हवेत. तू त्यांच्याशी जो खेळ केलाय तो आता थांबव. खेळ मी नाही, तू केलायस जगदंबा. तू त्यांच्या घरी आलीस म्हणून त्यांच्या आयुष्याचा खेळ झाला. माझ्या बाबांचा त्रास मला बघवत नाहीये.
तुला माझ्याकडून काय हवंय ते सांग. मला तुझ्याकडनं काय बी नको. मला फक्त तू पाहिजेस. चल माझ्या बर असुर नरेशांच्या महालात चल. चल. ठीक आहे, मी असुर नरेशांच्या महलात यायला तयार आहे. अखेर माझा विजय झाला. काम जिंकली. जे आधीच्या रिपूंना जमलं नाही ते मी करून दाखवणार. जगदंबाला घेऊन असुर नरेशांकडे जाणार. तिथे माता, आता हे काय आहे? पुन्हा काहीतरी विपरीत घडण्याचे हे संकेत तर नव्हेत. विपरीत नाही, आता सगळं सुरळीत होणार आहे. हा कामचा संदेश आहे. जगदंबा तिच्या बरोबर येण्यास तयार झालीये. चला निघायचं का जगदंबा? कायमचं घर सोडून गाव सोडून निघून जायची वेळ आली. आता पाय जड व्हायची काही गरज नाही. चला आज रात्री निघूया, पण मी तुझ्या बरोबर येण्याआधी मला माझे बाबा परत हवेत. तू त्यांना दगड बनवायला निघालीस, ते आधी थांबव. बर होऊ दे तुझ्या मनासारखं. हे द्रव्य तुझ्या बाबांना दगड होण्यापासून वाचवे. घे. जगदंबा, तू काय वेडी समजलीस का मला? ही कुपी जर का मी तुला आत्ताच दिली तर तू माझ्यासोबत येणारच नाहीस. माझ्या बाबांचा आत्मा तुझ्याकडे बंद करून ठेवलाय, तो तरी मुक्त कर. इथून जायच्या आधी मला माझ्या बाबांची मनापासून बोलायचंय, त्यांना भेटायचंय. जमणार नाही. मी तुला वचन देते, मी तुझ्या बरोबर येईन. बर असं म्हणतेस? आता वचन देतेस तर करते तुझ्या बाबांचा आत्मा मुक्त. तुळजाई नमो नमः. 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 खऱ्या जनकचा तुळजाई नमो म्हणजे तुझ्या बाबांचा तुळजाई आत्मा आहे. नमो नमः. तुळजाई नमो नमः.
जो या पिंजऱ्यात कैद केलाय मी, तुळजाई आता ह्याला कायमचं मुक्त करते. नमो तुळजाई नमो नमः 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 तुळजाई नमो नमः. केला मुक्त. आता तू तुझं वचन पाळ. रात्री माझ्या बरोबर चल. पण माझ्या बाबांना दगड होण्यापासून वाचवण्याचं औषध त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे मान्य? आहे मान्य. जगदंबा, तुझा खेळ आता कायमचा संपला.